नमस्कार मंडळी, सुप्रभात. आपली परतीची फेरी चालू झालेली आहे आणि डायरेक्ट सुरुवात करतो गाडीवरती, कारण ना लेट झालो निघायला. सो इंट्रो घेत नाही बसलो आणि आपण सकाळ सकाळ निघायचा विचार होता, म्हणजे लवकर एकदम पहाटे. पण सध्या गावी वाघ वगैरे खूप चाललं आहे, तर उगाच रिस्क नको म्हणून आरामात निघाला. आणि मी निघणार होतो का तर मग वाघाची भीती असल्यामुळे मी लवकर निघालो नाही. आणि त्यात आपल्यासोबत भाऊ आहेत, चुलत भाऊ प्रकाश. तर त्याच्यामुळे आपण आत्ता निघालो. आता वाजलेत 7:45, म्हणजे 7:53 झाले. निघालो 7:45ला घरातून, पण मला लक्षात नाही की मी माईक चालू केला की नाही. आणि आत्ता बघितलं तर बोललो माईक नाही चालू. मग परत बडबड चालू. आणि आपल्याला आता जायला दुसरा मार्ग नाही, आपल्या वांद्रीतून जावं लागेल. माहिती असेल कोणाला तर कमेंट करा, इकडचे कोण असतील या गावातले तर. वांद्री गाव NH17 NH17च आहे ना? हो. आता आपण इथून निघून पटापट जरा संगमेश्वरपर्यंत रोड खराब आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे विचार करत होतो पुढून कुठे निघतो का. पण ह्याला विचारलं तर म्हणतो नाही, इथे अर्ध्यातच रस्ता बाहेर निघेल, तेवढ्याच्या आसपासच जाणार आपण. मग त्यापेक्षा इथून गेलेलं बरं आहे, तेवढं परत आपल्याला माहिती नाही आहे. आणि ग्लोव्ज नाही घातलेत, कारण हाताला माझ्या ना कोळी चावला आहे आणि ते जखम झाले बघा. दिसत असेल तर दाखवतो तुम्हाला. इथे नाही दिसणार, पुढे जाऊन घालू आपण. ऊन लागलं तर हात काळपटतील. चला आता भेटतो डायरेक्ट ना हायवेला भेटू आपण. म्हणजे हा रोड ना खूप खराब आहे आमच्या गावचा, तो तुम्हाला आता दाखवत नाही बसत. चलो मिलते हैं अभी आगे. तर आपण आता हायवेला आलो, हायवेला टच आहे. आता बघूया इथून किती वेळात आपल्याला. अरे यार, ट्रिप सेट करायचं राहिलं तर जाऊ दे. चल, आता आपल्याला एवढं माहिती आहे, येताना तर तेवढं आलो होतो आपण. 300-350च्या आसपास झाले होते. 465 ना, म्हणजे पकडा 5 किलोमीटर झाले. 460 पासून पकडू, 5460. सूर्यदेव उगवलेत लवकरच. दिवस मोठा आहे सध्या बहुतेक. आणि आता आरवलीला हा म्हणतो एक स्टॉप घेऊया नाश्ता करायला, आणि पुढे मग डायरेक्ट कुठे खेचून मध्ये कुठे भेटेल तिथे स्टॉप घेऊ. चला, झालं आता गावगाव करून. तरी परत यावं लागेल मला ह्याच्यासाठी, आपलं मिरग्याच्या राखणीला. आम्ही कधी येत नाही, पण ह्या वर्षी मला यायचं आहे. म्हणजे बरेच वर्ष यायचं करतो आहे, पण नव्हतं होत. तर आता येऊया ह्या वर्षी 2 दिवसासाठी फक्त. आता ऑलरेडी माझ्या हाताला लागल्यामुळे, म्हणजे मी बोललो होतो त्याप्रमाणे बघा, इथे कोळी चावला होता तर अख्खा हात सुजलेला. आता कमी झालं आहे, पस वगैरे भरपूर झाला होता, आता थोडं कमी आहे. त्याच्यामुळे मी थांबलो. म्हणजे मला ॲक्च्युली गाडीचं ग्रीप पण पकडता येत नव्हती. ग्रीप सोडा, मला काय हातात बॉटल वगैरे काय उचलता येत नव्हतं. त्याच्यामुळे मी थांबलेलं, वेट केलेलं. आता बघू इकडून किती वेळ लागतो आपल्याला ते बघूया. आपण 7:45ला बरोबर निघालो आहे घरातून. हां, VIP रोड आला, VIP. बाबा आता इथून टाईम जाईल. इधर से टाइम जाएगा. हा रोड डेंजर आहे ना. डेंजर म्हणजे झाला एकदा की सुसाट आहे. हा एवढा पॅच खराब आहे, त्याच्यामुळे
मेन आता इश्यू चालू आहेत पेट्रोलचे. मंत्र्यांनी पेट्रोल महाग करून ठेवलं आहे आणि इंधन वापरू नका. आईला पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही कुठं. 200 आणि 300चं पेट्रोल देतात. क्या भागेंगा 200-300 में. बाबा धूळ बघा. आईला रस्त्याचं काम चालू आहे तर. आणि त्याच्यात ट्रकवाले जातात 60. कधी व्हायचं काय माहिती. रोड होईल काय जुलैपर्यंत, जून जुलै. फास्ट ड्राय असेल तर होईल. मुंबईला जाऊन पहिलं गाडी सर्व्हिसला द्यायची, कारण ना माझे हँडलचे अलाइनमेंट सारखी हलते. अजून कोणाला हा इश्यू आला आहे काय? म्हणजे हँडलचे अलाइनमेंटचे हे नट आहे तिथे 2 ह्यांचं चला. आता हा किती रोड भेटतो पॅच काय माहिती. पुढे खराब आहे थोडा परत मध्ये. पुलाची व्हिडिओ घ्यायला विसरलो मी, पण भारी वाटतं त्या पुलावर आपल्या. गावाही आलो की गावावरून निघायला मन नाही करत, म्हणजे पाय निघत नाही मुंबईला जायला. हॅलो 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 हॅलो. कॉफी प्यायला या. ते चांगले. तर आपण आता चाय नाश्ता वगैरे करून निघालो आहे. आता डायरेक्ट मे बी महाडच्या आसपास वगैरे थांबू. आता आहे चिपळूणात. अजूनपर्यंत तरी आपल्याला ट्रॅफिक काय भेटलेलं नाही. आता पुढे कळेल, कारण आज आहे शनिवार. सांगू शकत नाही आगे क्या होगा. तरी सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे ना, म्हणजे मळब आहे. ऊन पण आहे, पण तेवढं भाजत नाही ऊन. म्हणजे नाहीतर जेव्हा आलेलं तेव्हा ना जवळजवळ 9 ते 10चं ऊन पण भाजत होतं. आता पुढे परशुराम घाट चालू झालेला आहे. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुराम घाट.
हो हो, समोर धबधबा आहे की बोगदा आहे? घाट चालू झाले नाही, घाटांत लीन करायला मजा आहे, पण हा धबधबा आहे की काय आहे? हो, धबधबाच आहे, बदबदा. काय नजारे आहेत रे, कोकण कोकण पावसाळ्यात काय नजारा असेल हा. सगळं हिरवगार, पाऊस बदा बदा, पाऊस बदा बदा. Yeah, baby. क्या नजारा है, पण काम चालू आहे त्यामुळे धूळ उडत आहे. थांबा, आमच्या अंगावर उडवू नको. एकदा रूढ झाला का काय वाटेल जन्नत. रे 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 सगळी धूळ. त्र्याहत्तर, खेड 27. चलो अंदर, ट्रक आया है, ट्रक. लालपरी परशुराम मंदिर 0.5 किलोमीटर म्हणजे 500 मीटरवर. लालपऱ्या, अवस्था बघा काय झालं त्या लालपऱ्यांची. खाडखाड खुडकुड, खाडखाड खुडकुड. मला अजिबात जमत नाही एस टी, अजिबात म्हणजे अजिबात नाही. वकार युनुस डायरेक्ट मी. पहिलं तर ट्रॅव्हल्स पण नाही जमायचे, ते कोंडल्यासारखं वाटतं मला. इकडे परशुराम मंदिर आहे बघा, इथून वरती. ट्रॅव्हल्स लॉकडाऊनमध्ये ट्रेनचा प्रवास नाही, त्याच्यामुळे मग ट्रॅव्हल्सने जाऊन सवय झाली. तर आणि त्यात मग जमत का नाही, ते ट्रॅव्हल्समध्ये ना असं पाय आखडून बसावं लागतं ना, पाय लांब करा भेटत नाही. ट्रेनमध्ये काय ताना, रोहा खेड गेलं की पाय ताणून बसायचं. त्याच्यामुळे ट्रेनमध्ये लहानपणापासून एवढं प्रवास केला मी, किती पण लांब करू शकतो. आणि बाईकवर किती पण लांब असू दे करणार. लालपरी जमतच नाही. आमच्या इथून रत्नागिरीला जायला 1 तास लागतात. 1 तासात मला वकार युनिस म्हणजे उलटी येते.
आहे ना हा जवळजवळ मला वाटतं 10-15 किलोमीटर होत आले. एकदम सुसाट आहे, काही नाही, खड्डे नाही, काही नाही, मोकळा रोड आहे. 80 to 90 क्रूज करतो आहे मी. फक्त टर्निंगला थोडं थांबायला लागतं. ट्रकवाले दलिंदर असतात ना, कसे पण बाहेर काढतात गाड्या. आताच एकाने डायरेक्ट राईटला गाडी घेतली. कॅमेरा बंद होता, नाही तर दाखवलं असतं. उन्हाची झाडाही मारायला लागले जरा जरा, जास्त नाही, जरा जरा. आपण खेडला पोचू. हे देखो खेड मुंबई. गाडी 90ला क्रूज आहे. पोलीस मामा हेल्मेट चेक करतोय रे. त्याचा हेल्मेट चेक करतोय, ब्लॅक वायझर. बरोबर खाच्या काढतात झाले, काही कारण काढतात. हा खाली गाव आहे, एवढं भारी वाटतोय ना. यावर्षी काय त्या मानाने आंबे भेटलेच नाहीत. आमच्या कलमांना जास्त नव्हतेच, कच्चे होते, ते आम्ही काढून आणले, नाही तर ते पण आम्हाला भेटले नसते. छोट्या पिटक्या होत्या 2-4 आणि बऱ्यापैकी मोठे होते आंबे. 3-4-5 आंबे बऱ्यापैकी मोठे लागलेच नाही. बाकी आमची कलम मिळाली, कारण आम्ही इथे नसतो बघण्यासाठी. याला स्पीड ब्रेकर कुठे पण दिला आहे, एवढा हायवे. अपघाती क्षेत्र, वाहने सावकाश चालवा. ओके चालेल. बापरे, किती स्पीड ब्रेकर टाकलेत. हो 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 हो, नदी नदी नदी. ओके ॲक्सिडेंट झोन असल्यामुळे एवढे स्पीड ब्रेकर होते. एखाद्याचा टर्न नाही बसला की डायरेक्ट खाली. बोस्ते घाट. बोस्टे मध्ये येऊ नको रे. ला क्रूज आहे.
एवढं नसतं तर नेले असते मस्त. खवटे आले, खवटे. याच्यातून एकदा सुपर बाईक आणायची आहे मला. हा क्या बोलती पब्लिक. आपले येल्लो मीट मार्या है मैंने.
सुद्धा एक नंबरच बनवलाय. वरती स्वामींचा मठ आहे. कशेडी घाट नागमोडी वळण. सोना ढाबा.
जेवण वगैरे करून आम्ही निघालो आहे. महाडला आहे आता. जेवण म्हणजे भाकरी आणली होती सोबत, तर एक भाकरी खाल्ली. जेवण म्हणजे काय आता काय जेवण तर जात नाही मला दुपारचं ॲक्च्युली. भाकरी वगैरे खाऊन मग आम्ही आता निघालो आहे. बघू आता इथून किती वेळ लागतो आहे. म्हणजे दाखवतं आहे, मॅपला दाखवतं आहे 133 किलोमीटर. आपल्याला ॲक्च्युअली किती लागतं वेळ ते बघूया. अशी का बसली. गरमी जाणवायला लागले. बाजूलाच नदी आहे. आंघोळ करायचं मन होतं असं नदी बघितली की. रायगड किल्ला महाड. नदी नदी असं गार पाणी आठवतं लगेच. पेनच्या आसपास आलो आहे आम्ही. आणि हीट एवढी लागते ना बेकार. त्याच्यात आहे ना गाडी जास्त पळवत नाही, कारण ना माझे हे हँडल बुश आहेत ना लूज होत आहेत, काय कळत नाही. आता लूज झाले ते हँडल ना, हलतो आहे बघा. हे बघा असं खड्ड्यामधून. त्यामुळे जास्त खेचत नाही ना. एवढ्यात मला वाटतं क्रॉस केलं असतं, भरपूर अंतर कापलं असतं. 70-80 चाललं आहे. पनवेलमध्ये जाऊन ते बुशचं करून घेईन मी. गॅरेज बघत होतो, पण विचार केला लोकलमध्ये करतील का नाही. अजून कोणाला जर हा प्रॉब्लेम येत असेल आणि कोणाकडे ह्याचं सोल्युशन असेल तर सांगावं प्लीज. कमेंट करा किंवा DM करा इन्स्टाला आपल्या पेजला, नवी मुंबईकर पवन. हे सेकंड टाईम माझे लूज झालेत. गाडी घेतली तेव्हा ऑलरेडी लूज होता, त्याच्यावर परत सेटिंग करून घेतलं होतं गावाला यायच्या आधी, आणि सेटिंग करूनसुद्धा आता परत झालं आहे ते. आता ॲक्च्युली लेवल सेम झाली आहे, पण बुश लूज झालेत ते. आता जास्त नाही, मला वाटतं 50 किलोमीटर फक्त राहिले घरी जायला. बघूया, खेचतो आता पटापट. चलो. हॅलो हॅलो. हॅलो. माईक बंद झाला. तर आता आपण आलो आहे पनवेलला. भावाला सोडलं आहे आणि आपण इथून आता निघायचं घरी.
तो जाईल इथून सांताक्रूजला वाटतं. हो, 3 वाजलेत. बऱ्यापैकी आपण लवकर आलो. ॲक्च्युली मध्ये नाही शूट केलं कारण ना हे माईक चार्ज नव्हता केला. मग आता येता येता थोडासा लावला होता, ते आता कनेक्ट केला. आता कनेक्ट केला. काय गरम होतं यार. पहिलं जाऊन आंघोळ करून AC मध्ये पडायला हवं आहे. ग्लोव्ज काढून ठेवले मृदे आता, कारण हात माझा ना खाज सुटले. ते चावलं आहे ना त्याला, खाज सुटले बघा, काळं पडलं ते. हे कसं झालं, शिजलं. आधी गणाला मी तो देतो, आधी गणाला मी तो. आलो एकदाचा पनवेल लाव. तार तार तर तर तू 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 तू. त्याच्याकडे आपलं काही नाही, तो ना नाही, त्याच्याकडे काय नाही. त्याची बॅग सेपरेट बांधली होती आपण. हो बघा पुढं गाड्या टाकायच्या डायरेक्ट.